student, welcome to our science classroom. Today we are going to learn lesson number 8 pollution standard 8th video number 1. In this video we have to learn various problems of environment. मित्रांनो, आपण माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसाल तर कृपया आपण ते सबस्क्राईब करावं आणि बेल आयकॉनला प्रेस करावं जेणेकरून आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळेल. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण व्हेरियस प्रॉब्लेम्स ऑफ इन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरणाच्या संदर्भामधले, प्रदूषणाच्या संदर्भामधले वेगवेगळे जे प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. ऑल ऑफ यू नो व्हाय दिस प्रॉब्लेम्स इन इन्व्हायरमेंट मे हॅव बीन अराईज. म्हणजे हे प्रश्न जे आहे पर्यावरणाच्या संदर्भातले का निर्माण होतात. लुक ॲट द फर्स्ट पिक्चर अँड ऑब्झर्व द फर्स्ट पिक्चर हियर. हियर आर द इंडस्ट्रीज अँड इफ्लुएंट ऑफ द इंडस्ट्रियल वेस्ट आर डायरेक्टली थ्रोन इन टू द रिव्हर. ओके, ह्या ठिकाणी आपण बघतो आहे की या कारखान्यांमधील सांडपाणी जे आहे, धोकादायक असे जे काही रसायनं आहे, प्रक्रिया न करता जर या नदी नाल्याच्या या पाण्याच्या स्रोतामध्ये जर गेले तर नक्कीच आपलं जे पर्यावरण आहे आणि हे जे पाणी आहे ते प्रदूषित होईल. या ठिकाणी आपण बघतो आहे दुसऱ्या चित्रामध्ये. लुक ॲट हियर इन द सेकंड पिक्चर. देअर इज ए pollution, air pollution because of the car and two wheelers by the burning of diesel, petrol. ओके, आणि या प्रदूषणामुळे वायू प्रदूषण घडून येतं ज्वलनामुळे. यानंतर आपण या ठिकाणी पण बघू शकतो आहे की ज्या ठिकाणी कारखाने असतात, वीज निर्मिती कारखाने आहे, पॉवर हाऊसेस आहे, त्यामध्ये दगडी कोळशाचं म्हणजे फॉसिल फ्युएल्स जे आहे त्यांच्या ज्वलनामुळे निर्माण होणारा जो धूर आहे तर त्यापासून सुद्धा आपल्या हवेचं ध्वनी वायू प्रदूषण होतं आहे या ठिकाणी. ओके, तर हे आपण या ठिकाणी अभ्यासलं आहे. तर मित्रांनो, लक्षात घ्या, व्हॉट शूड बी डन टू ओव्हरकम दिस प्रॉब्लेम्स. मग हे जे सर्व प्रदूषण आहे हे कमी करण्याकरिता आपण काय करणार. ओके, मेनी प्रॉब्लेम्स हॅव बीन अराईज ऑन द अर्थ ड्यू टू ह्युमन इंटरफेरन्स इन द नेचर. ओके, आपल्याला माहिती आहे की मानवाचा हस्तक्षेप होतो आहे. मानवाचा हस्तक्षेप, ह्युमन इंटरफेरन्स, मानवी हस्तक्षेपामुळं पर्यावरण प्रदूषण घडून येत आहे. तरी पण सर्वात जास्त प्रदूषणाला कारणीभूत आहे इंडस्ट्रियलायझेशन, इन्क्रीजिंग पॉप्युलेशन, मायनिंग, ट्रान्सपोर्टेशन. ओके, indiscriminate use of pesticide, fertilizer are causing pollution on the earth. म्हणजे आपल्या पृथ्वीवर प्रदूषण घडवून आणण्यासाठी कारखानदारी, वाढती लोकसंख्या, त्यानंतर उद्योग, ट्रान्सपोर्टेशन आहे, पेस्टिसाइड, फर्टिलायझर म्हणजे जे खतं आहे, रासायनिक खतं, कीटकनाशकं असेल, तणनाशक असेल, खाणकाम असेल, आणि यामुळं पृथ्वीचं प्रदूषण होते. सो हियर वी लर्न अबाउट व्हॉट इज मीन बाय पॉल्युशन. मग पॉल्युशन म्हणजे काय होते. पॉल्युशन इज ए कंटॅमिनेशन ऑफ नॅचरल इन्व्हायरमेंट. पॉल्युशन इज ए कंटॅमिनेशन ऑफ नॅचरल इन्व्हायरमेंट. कंटॅमिनेशन म्हणजे काय होते आहे की आपलं जे नैसर्गिक वातावरण आहे, नैसर्गिक पर्यावरण आहे, पर्यावरणामध्ये धोकादायक असं हार्मफुल इकोसिस्टीमला धोका पोहोचेल अशा पद्धतीचं जो घटक असतात त्याला आपण पॉल्युशन असं म्हणतो. सो व्हेअर डू यू सी पॉल्युशन अराउंड यू. मग आपल्या सभोवती पॉल्युशन कुठं आपल्याला दिसते आहे आणि मग आपण कशा पद्धतीनं पॉल्युशन घडून येते ते पण आपण बघतो आहे. सो इन दिस पॉल्युशन पाहिल्यानंतर व्हॉट इज मीन बाय पॉल्युटंट. मग प्रदूषक म्हणजे काय. आपल्याला पॉल्युशन म्हणजे प्रदूषण होते आहे आणि पॉल्युटंट म्हणजे प्रदूषक, ज्यामुळं, ज्या घटकामुळं प्रदूषण घडून येतं, दॅट इज ए पॉल्युटंट. पॉल्युटंट मीन्स factors affecting natural functions of ecosystem and causing harmful effect on abiotic and biotic factors are called as pollutant. What is mean by pollutant? Pollutant means which factor affecting
नॅचरल फंक्शन ऑफ इकोसिस्टीम, म्हणजे असे घटक की जे नैसर्गिक जे कार्य करणारी आपली परिसंस्था आहे, या परिसंस्थेला ते काय करते आहे, परिणाम करते आहे आणि हार्मफुल इफेक्ट त्यामुळे निर्माण होतो, धोकादायक परिणाम एबायोटिक आणि बायोटिक, जैविक आणि अजैविक घटकांवर त्याचे धोकादायक परिणाम होत असतात. त्याला आपण पॉल्युटंट म्हणतो. पॉल्युटंट मेक द इन्व्हायरमेंट पॉइझनस अँड अनहेल्दी. ह्या पॉल्युटंटमुळं, प्रदूषकामुळं आपल्या पृथ्वीवरचं जे वातावरण आहे कसं बनते आहे, पॉइझनस अँड अनहेल्दी, अनारोग्य आणि धोकादायक, पॉइझनस बनते आहे, विषारी बनते आहे. हे आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे मित्रांनो. नॅचरल पॉल्युटंट्स आर डिस्ट्रॉय इन ड्यू कोर्स ऑफ टाइम बाय नेचर्स रूल. हाऊएव्हर मॅनमेड पॉल्युटंट्स आर नॉट. ही पण महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. नैसर्गिक प्रदूषण जे असतात ते या काळामध्ये ते डिस्ट्रॉयड होतात, पण जे मॅनमेड पोल्युटंट आहे, मानवनिर्मित जे घटक असतात ते नष्ट आपण कसे करायचे. सो म्हणून आपल्या पुढे प्रश्न पडतो की सेव्ह मी माय चिल्ड्रेन. आपल्याला आपली मदर अर्थ जी आहे, आपली पृथ्वी माता जी आहे, भूमाता, आपल्याला विनंती करते आहे की सेव्ह मी माय चिल्ड्रेन. मुलांनो, आता मला वाचवा. बघा या ठिकाणी पॉल्युटेड अर्थ दिसते आणि इकडे आपली नॅचरल अर्थ आहे. मग आपल्याला ही पृथ्वी भूमाता जर वाचवायची असेल तर आपण काय करणार आहोत. If natural materials are pollutant, why do not receive their adverse effect during their use? When such materials are referred as pollutant. आपल्याला प्रश्न पडतो की मग नैसर्गिक घटक जरी प्रदूषक असेल तर मग त्याचा उपयोग आपण करत असताना त्यांना पॉल्युटंट का नाही म्हणत, आणि केव्हा ते पॉल्युटंट होतात, केव्हा ते प्रदूषक ठरतात. तर आपण या ठिकाणी सर्व्हे करू शकतो आपल्या एरियाचा, आणि एरियाचा सर्व्हे केल्यानंतर पॉल्युटेड लोकेशन्स कुठं आहे, ट्राय टू आयडेंटिफाय द पॉल्युटंट इच युअर लोकेशन. ओके, तर आपण या ठिकाणी फर्स्ट जो प्रकार पाहू प्रदूषणाचा, तो आहे एअर पोल्युशन. हवेचं जे प्रदूषण आहे अत्यंत धोकादायक असते. त्या ठिकाणी आपण बघतो आहे की आपलं जे ॲटमॉस्फिअर आहे हे वेगवेगळ्या वायूचं बनलेलं आहे. ओके, आणि हे एअर इज ए होमोजिनियस मिक्सचर ऑफ डिफरंट गॅसेस. ओके, आपल्याला हे पण माहिती आहे की हवा हे अनेक वायूचं मिश्रण आहे, एकजीव मिश्रण आहे. आणि मग इथे प्रश्न पडतो आपल्याला की व्हिच डिफरंट हजार्डस गॅसेस आर रिलीज थ्रू द कंबुशन. म्हणजे जेव्हा कंबुशन म्हणजे ज्वलनाची प्रक्रिया घडत असताना हजार्डस मीन्स डेंजरस गॅसेस कोणते रिलीज होतात, ओके, that contaminate our air by harmful substances like poisonous gases, smoke, particulate in microbes, that is called air pollution. म्हणजे हवेच्या प्रदूषणासाठी काय काय कारणीभूत ठरतात हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. मग हवेच्या प्रदूषणाची कारणं काय आहेत, रिझन्स ऑफ एअर पोल्युशन. लुक ॲट द पिक्चर हिअर. सम फॅक्टर्स आर रिस्पॉन्सिबल फॉर पोल्युशन शोन हिअर इज ए, ज्याला वनवा म्हणतो आपण. नॅचरल आगी लागतात किंवा मॅनमेड पण असतात, काही जंगलाला लागणारी आगी असतात. या ठिकाणी इन द सेकंड पिक्चर वी लुक हिअर व्हल्कॅनोज. आणि तिसऱ्या पिक्चरमध्ये आपण बघतो आहे की ट्रान्सपोर्टेशन जे आहे, जो प्रवास करतात लोक मोटर कारनी किंवा टू व्हीलरनी, त्याच्या ज्वलनामुळं, त्यामध्ये वापरण्यात येणारं जे इंधन असते, तर यामुळं प्रदूषण होते आहे. कोणतं, एअर पोल्युशन. दीज आर द रिझन्स फॉर एअर पोल्युशन. ओके, त्यानंतर रिझन्स, दोन प्रकारचे रिझन्समध्ये आपण वर्गीकरण करतो आहे, नॅचरल रिझन अँड मॅनमेड. नैसर्गिक आणि मानवी जे घटक आहे ते आपलं वायूचं प्रदूषण करण्यासाठी कारणीभूत ठरतात. सो लुक ॲट हिअर नॅचरल रिझन्स. व्हल्कॅनिक इरप्शन. आताच आपण पाहिलं आहे की जे व्हल्कॅनोज होत असतात आपल्या जमिनीमध्ये, या ठिकाणी आपण बघतो आहे की जमिनीमध्ये होणारे जे व्हल्कॅनो असतात, त्या व्हल्कॅनोमुळं काय होते आहे की सॉलिड गॅसेस अँड लिक्विड मटेरियल इमर्जेस आउट थ्रू इरप्शन. ओके, ज्यावेळेस व्हल्कॅनो होत असते आहे तर त्यावेळेस वेगवेगळे गॅसेस त्यातून बाहेर पडतात, काही लिक्विड मटेरियल्स जे असते ते पण बाहेर पडत आहे. फॉर एक्झाम्पल हायड्रोजन सल्फाईड लाईक गॅसेस, सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, अमोनिया, दीज गॅसेस आर इमर्जिंग आउट या व्हल्कॅनोमधून.
जेव्हा ज्वालामुखी होत असतो तेव्हा ज्वालामुखीमधून कोणते गॅसेस बाहेर पडतात? हायड्रोजन सल्फाइड, सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, अमोनियम क्लोराईड, हायड्रोजन व्हेपर्स अँड डस्ट. ओके, तर हे सर्व नॅचरल मटेरियल आहे आणि यामुळं प्रदूषण होते आहे. त्यानंतर अर्थक्वेक एक घटना पाहतो आपण भूकंपाची. भूकंपामध्ये सुद्धा पॉयझनस गॅसेस अँड वॉटर व्हेपर फ्रॉम इनसाइड द अर्थ आर रिलीज इन टू द वॉटर. म्हणजे भूकंपामध्ये होते आहे. त्या दुसरी घटना आपण भूकंपाची पाहिली. तिसरी घटना आहे सायक्लोन्स आहे. मोठी मोठी वादळं येतात, चक्रीवादळं येतात आणि त्यामुळं डस्ट स्टॉर्म तयार होतात. डस्ट, सॉईल गार्बेज, पोलन मायक्रोब्स आर मिक्स्ड विथ दीज मिक्स विथ द एअर. ओके, आणि पोल्युशन घडून येतो. त्यानंतर फॉरेस्ट फायर आहे, ज्याला आपण वनवा म्हटलं होतं. फॉरेस्ट फायर रिलीज कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, हायड्रोजन सल्फाइड, स्मोक इन एअर. देन फिफ्थ रिझन आहे नॅचरल मायक्रोब्स इन एअर, स्पोर्स ऑफ बॅक्टेरिया, फंगस आर मिक्स विथ एअर अँड कॉजेस द एअर पोल्युशन. त्या आपण मित्रांनो नैसर्गिक कारणं पाहिली. त्यानंतर आपण या ठिकाणी मॅनमेड कारणं पाहू, मानवनिर्मित कारणं बघू. फ्युएल, बर्निंग ऑफ फ्युएल लाईक कोल, टिंबर, LPG, केरोसिन, डिझेल, पेट्रोल रिलीजेस दिस. हे जे सर्व इंधन जाळतो आहे दैनंदिन उपयोगासाठी असेल, कारखान्यांमध्ये असेल, यामधून कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, लीड कंपाऊंड एक्सेट्रा आर रिलीज इन एअर. ओके, बर्निंग ऑफ सॉलिड वेस्ट, ॲग्रिकल्चरल वेस्ट एक्सेट्रा इन ओपन स्पेस कॉजेस एअर पोल्युशन. आपल्या शेतातील कचरा असेल, घरगुती कचरा असेल, हे जेव्हा आपण ओपन स्पेसमध्ये जाळतो आणि त्यातून निर्माण होणारा जो धूर आहे त्यामध्ये सुद्धा हे कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड सारखे गॅसेस तयार होतं आणि त्यामुळे प्रदूषण होतं. हे आहे मॅनमेड, आपल्या कृतीमुळं, मानवाच्या कृतीमुळे होणारं प्रदूषण. तिसरं या ठिकाणी कारण बघू आपण इंडस्ट्रियलायझेशन. मग इंडस्ट्रीमधली जी स्मोक असते, इंडस्ट्रियल स्मोक इज रिलीज इन लार्ज क्वांटिटी फ्रॉम व्हेरियस फॅक्टरीज लाईक सल्फर पावडर, नायट्रोजन ऑक्साईड, कॉटन सीड पावडर एक्सेट्रा. ॲटॉमिक एनर्जी प्लांट्स ब्लास्टेज, म्हणजे जे अणुऊर्जा प्रकल्प असतात ते कधी काळी जर ॲक्सिडेंट झाला तर तो ब्लास्ट होतो आणि मग त्यामध्ये उपयोगात येणारे जे एलिमेंट्स आहे युरेनियम, थोरियम, ग्राफाईट, प्लुटोनियम रिलीज रेडिएशन्स इन एअर अँड दस पॉल्युशन ऑकर्स. तर ही कारणं आपण पाहिलेली आहे, मॅनमेड आणि नॅचरल कारणं पाहिली आहे. वी लर्न हिअर रिझन्स ऑफ एअर पॉल्युशन, नॅचरल रिझन अँड मॅनमेड रिझन. ओके, देन आपण या ठिकाणी बघूया की आपण पिपिंग इन टू द हिस्ट्री, म्हणजे इतिहास जर आपण बघितला की देअर हॅड बीन थिक फॉग इन लंडन ड्यू टू एअर पॉल्युशन ड्युरिंग 5 to 9 डिसेंबर 1952. लक्षात घ्या, 5 ते 9 डिसेंबरमध्ये 1952ला लंडनमध्ये एक फॉग तयार झालं, धुकं तयार झालं आहे, थिक फॉग. स्मोक ड्यू टू द बर्निंग ऑफ कोल हॅज बीन मिक्स. डार्क शॅडो ऑफ द स्मॉग रिमेन ऑन द सिटी. स्मॉग म्हणजे धुकं आणि धूर हे एकत्रित जेव्हा होतं त्याला स्मॉग म्हणतात. ऑन द सिटी फॉर consecutive 5 days. सेम सिच्युएशन ऑकर्ड अगेन ड्युरिंग 3rd and 6th डिसेंबर 1962. ओके, तर हीच घटना अशाच प्रकारची म्हणजे हवेच्या प्रदूषणाचे काय दुष्परिणाम होतात. 1948 पिट्सबर्ग वॉज नेम ॲज ब्लॅक सिटी. पिट्सबर्ग ब्लॅक सिटी अँड स्मोक अँड सूत ऑफ कार्बन ड्युरिंग दॅट डे. पूर्ण तो दिवस काळा दिसत होता, म्हणजे सूर्यप्रकाश सुद्धा त्यांना दिसू शकत नव्हता. ओके, तर नाईट लाईक सिच्युएशन झाली होती ड्युरिंग डे टाईम. तर हे दुष्परिणाम असतात एअर पॉल्युशनचे. त्यानंतर आपण या ठिकाणी काही घटक बघू आणि त्याचे इफेक्ट काय होतात ते बघू या ठिकाणी. तर एअर पॉल्युटंट आहे, कोणते कोणते एअर पॉल्युटंट असतात बघूया या ठिकाणी. सल्फर डायऑक्साईड SO2 कशातून निर्माण होतं म्हणजे सोर्स बघू आपण त्याचा. फॅक्टरीज व्हेअर कोल अँड मिनरल ऑइल यूज ॲज फ्युएल. इफेक्ट काय होतात आपल्या शरीरावर. इरिटेशन ऑफ आईज, डोळे खाजवतात, दुखतात. रेस्पिरेटरी ट्रॅक म्हणजे श्वसनाच्या जो आपलं श्वसन प्रक्रिया आहे त्यामध्ये त्रास होतो आहे. एक्सेस म्युकस, कफ अँड ब्रीथ. कार्बन मोनॉक्साईडचा काय परिणाम होत आहे. व्हेहिक्युलर अँड इंडस्ट्रियल स्मोकमधून ज्या व्हेकल्स असतात, मोटरसायकल वगैरे, मोटर कार, इंडस्ट्रियल स्मोक, यामधून कार्बन मोनॉक्साईड तयार होतो. आणि कार्बन मोनॉक्साईड काय करतो, याचा ॲडव्हर्स इफेक्ट काय होतो आपल्या बॉडीवर. कार्बन मोनॉक्साईड लोवर्ड ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ ब्लड, म्हणजे
आपल्या रक्ताचं जे महत्त्वाचं कार्य आहे तो आहे ऑक्सिजन, टू सप्लाय ऑक्सिजन टू द सेल्स. म्हणजे पेशींना ऑक्सिजनचा सप्लाय करणे हे आपल्या रक्ताचं कार्य आहे. पण जर कार्बन मोनॉक्साईडच्या आपण सानिध्यात आलो तर आपली ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी जी आहे, ऑक्सिजन वाहून नेण्याची जी क्षमता असते रक्ताची, ती कमी होत असते बिकॉज ऑफ कार्बन मोनॉक्साईड. ओके. देन ऑक्साईड्स ऑफ नायट्रोजन हे सुद्धा व्हेकलमधून तयार होत आहे आणि यापासून इरिटेशन ऑफ रेस्पिरेटरी ट्रॅक्ट अँड लंग्सवर परिणाम होतो. त्यानंतर पर्टिक्युलेट मॅटर आहे, हे पण व्हेकल आणि इंडस्ट्रीयल स्मोकपासून होतो आणि रेस्पिरेटरी डिसीज होते, आपल्याला श्वसनाचे आजार होतात, फुफ्फुसाचे आजार होतात. त्यानंतर डस्ट जे असते, धूळ, हे पण व्हेहिक्युलर आणि इंडस्ट्रीयल स्मोकमधून होतो. सिलिकॉसिस, यापासून कोणता आजार होतो? डस्टपासून सिलिकॉसिस. पेस्टिसाइड्स आहे, कीटकनाशक आहे, प्रोडक्शन अँड यूज ऑफ पेस्टिसाइड, तर यापासून मेंटल विकनेस येत आहे. काय येते आहे? मेंटल विकनेस, आणि कधी कधी डेथ पण येऊ शकतो ड्यू टू द प्रोलॉंग एक्सपोजर. आपण जर ह्या पेस्टिसाइडच्या, कीटकनाशकाच्या, पॉयझनस असते हे सर्व कीटकनाशक, तणनाशक, सतत याच्या संपर्कात आलो तर मेंटल विकनेस येईल आणि डेथ पण येईल. डेथ म्हणजे आपला मृत्यू ड्यू टू प्रोलॉंग एक्सपोजर. त्यानंतर मिथेन गॅस आहे, हे पण इंडस्ट्रीयल लिकेजमधून तयार होतो. पॉयझनिंग होणार, विषाचं आपल्याला प्रमाण वाढेल आणि स्किन कॅन्सर, अस्थमा, रेस्पिरेटरी डिसीज होऊ शकते. एअर अस्थमा मीन्स दमा. तर हे एअर पॉल्युटंट आणि सोर्सेस ऑफ इफेक्ट आपण या ठिकाणी बघितलेले आहे. त्यानंतर पुन्हा एक गोष्ट आपल्याला माहिती असायला पाहिजे आहे की 2 ऑक्टोबर टू डिसेंबर 1984ला भोपाळ दुर्घटना ज्याला म्हणतो आपण, भोपाळ मिशप ज्याला म्हणतो, ऑन द नाईट ऑफ 2 डिसेंबर 1984, ही घटना लक्षात ठेवायची आहे. ही घटना भोपाळला झालेली आहे 2 डिसेंबर 1984. 8,000 पीपल हॅड बीन डाईड ड्यू टू ॲक्सिडेंटल गॅस लिकेज. किती लोक मरण पावली आहे भोपाळ ॲक्सिडेंटमध्ये? 8,000 लोक मरण पावलेली आहे. आणि किती लोक परत जखमी झाले असतील याचा आपण अंदाज पण नाही करू शकत. तर कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट भोपाळ गॅस ॲक्सिडेंट आणि डिस्कस द नेचर ऑफ ॲक्सिडेंट, रिझन, आफ्टर इफेक्ट, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. म्हणजे त्या लोकांचं काय झालं असेल, 8,000 लोक तर मेली, वाचलेल्या लोकांचं काय झालं असेल हे सुद्धा आपण इंटरनेटवरून माहिती घेऊ शकता. ओके. त्यानंतर इफेक्ट ऑफ एअर पॉल्युशन ऑन प्लांट अँड ॲनिमल आपण बघू. वनस्पती आणि प्राण्यांवर एअर पॉल्युशनचा काय परिणाम होतो. प्लांट्समध्ये काय होतं आहे? स्टोमाटा गेट क्लोज. स्टोमाटा ऑफ प्लांट म्हणजे जे स्टोमाटा असतात, पर्णरंध्र असतात, पानाला जी छिद्र असतात, ज्यातून वनस्पती कार्बन डायऑक्साईड घेते आणि ऑक्सिजन सोडते आहे, तो जो पार्ट असतो त्याला स्टोमाटा म्हणतो आपण, पर्णरंध्र म्हणतो. तर हे क्लोज होतात आणि हे जर क्लोज झाली तर कार्बन डायऑक्साईड कसा घेईल आणि ऑक्सिजन कसा देईल, आणि फोटोसिंथेसिसची जी प्रोसेस असते ती स्लो डाऊन होते. म्हणजे स्लो डाऊन द रेट ऑफ फोटोसिंथेसिस, ग्रोथ इज रिटार्डेड, लीव्स फॉल ऑफ ऑर बिकम येलो. म्हणजे बघा, जर एअर पॉल्युशनचे परिणाम होतो की स्टोमाटा गेट क्लोज, आणि दुसरा आहे स्लो डाऊन द रेट ऑफ फोटोसिंथेसिस, आणि ग्रोथ इज रिटार्डेड, त्यामुळे त्याची वाढ होणार नाही आहे वनस्पतीची, आणि लीव्स फॉल ऑफ बिकम येलो, पिवळ्या रंगाची पानं होईल. हे झाले इफेक्ट प्लांटवर. आपण या ठिकाणी ॲनिमल्सवर काय इफेक्ट होणार ते बघू. रेस्पिरेशन इज ॲडव्हर्सली अफेक्टेड इन ॲनिमल्स. म्हणजे आपलं जे श्वसन प्रक्रिया आहे त्यावर त्याचा परिणाम होतो. आणि दुसरा महत्त्वाचा इफेक्ट होतो एअर पॉल्युशनचा, इरिटेशन ऑफ आईज, म्हणजे डोळ्याचे आजार होणार, डोळे दुखणार, डोळ्यातून पाणी येणार, डोळ्यांची जळजळ होणार. ओके. या ठिकाणी एक प्रश्न विचारला आहे, व्हॉट इज इम्पॉर्टन्स ऑफ ओझोन लेअर. ओझोन लेअरचं काय महत्त्व आहे. त्यानंतर व्हॉट आर द रिझन्स फॉर डिप्लिशन ऑफ ओझोन लेअर. ओझोन लेअर कमी होण्यामागचं काय कारण आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यास करूया. मित्रांनो, या ठिकाणी बघू आपण इफेक्ट ऑफ एअर पॉल्युशन ऑन प्लांट्स अँड ॲनिमल. डिप्लेशन इन ओझोन लेअर म्हणजे ओझोनचा जो थर असतो तो कमी होतो आहे. अर्लायर वी हॅव स्टडीड दॅट ओझोन लेअर इज प्रेझेंट बिलो द स्ट्रॅटोस्पियर. स्ट्रॅटोस्पियर जो असतो, तपांबर, स्थितांबर, दलांबर, रक्षांबर, हे जे 4 स्तर आहे आपल्या पृथ्वीच्या भोवती आवरण असतात, त्यापैकी स्ट्रॅटोस्पियरमध्ये ॲट द हाईट ऑफ 48 किलोमीटर म्हणजे 16 ते 23 आणि 48 किलोमीटरपर्यंत आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आपल्याला ओझोन लेअर दिसतो, आणि त्याचा फॉर्म्युला आहे
3. Okay, it protect the living world of the earth from ultraviolet rays UVB रेडिएटिंग फ्रॉम द सन. मग हा ओझोन लेअर काय करतो आहे, आपल्या पृथ्वीचं संरक्षण करतो. इट प्रोटेक्ट द लिव्हिंग वर्ल्ड, आपल्या सजीव सृष्टीचं तो प्रोटेक्शन करतो. कशापासून, सूर्यापासून निघणारी जी अतिनील किरण असतात, ज्याला अल्ट्रा व्हायलेट किरण म्हणतो आपण, UVB जे रेडिएशन्स असते सूर्यापासून निघणारं, तर त्यापासून आपलं ते प्रोटेक्शन करत आहे, संरक्षण करत आहे. नाऊ डेज ओझोन लेअर इज गेटिंग काय म्हणतो आपण त्याला, डिप्लिटेड ड्यू टू द फॉलोइंग रिझन. मग सध्याच्या काळामध्ये ओझोन लेअर जो असतो तो डिप्लिटेड होऊन राहिला आहे, कमी होऊन राहिलेला आहे. त्याचं काय कारण आहे, तर पहिलं जे कारण आहे ग्रीन हाऊस इफेक्ट अँड ग्लोबल वॉर्मिंग. आपण हा शब्दप्रयोग बरेचदा ऐकतो आहे मित्रांनो, ग्रीन हाऊस इफेक्ट. ओके, त्यानंतर दुसरा आहे ग्लोबल वॉर्मिंग. ऑल ऑफ यू नो दॅट दो कार्बन डायऑक्साईड इज प्रेझेंट इन व्हेरी लेस क्वांटिटी इन ॲटमॉस्फिअर. माहिती आहे आपल्याला कार्बन डायऑक्साईडचं जे प्रमाण आहे 0.00 किती प्रमाण आहे कार्बन डायऑक्साईडचं, कार्बन डायऑक्साईडचं जे प्रमाण आहे लक्षात घ्या 0.033%. ओके, 0.033%, म्हणजे व्हेरी लेस क्वांटिटी इन ॲटमॉस्फिअर. ओके, आणि इतकं कमी प्रमाण असूनही कार्बन डायऑक्साईड प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन ॲब्सॉर्प्शन ऑफ सोलर हीट. लुक ॲट हिअर, ही जे आपल्याला दिसते आहे सोलर हीट, एनर्जी इमिटेड बाय द सन इज ॲब्सॉर्ब इन द ॲटमॉस्फिअर. काही एनर्जी ॲटमॉस्फिअरमध्ये होतात. ओके, एनर्जी इमिटेड बाय द सन इज ॲब्सॉर्ब बाय द अर्थ सरफेस, ॲब्सॉर्ब करते आहे, ॲटमॉस्फिअर ॲट्रॉस करते आहे, आणि काही जे एनर्जी असते ती प्लांट ॲब्सॉर्ब करते आहे. ओके, तर वनस्पती जी असते अत्यंत महत्त्वाचा रोल करतो आहे ॲब्सॉर्प्शन ऑफ सोलर हीट. म्हणजे ओव्हर लास्ट 100 इयर्स प्रपोर्शन ऑफ कार्बन डायऑक्साईड हॅज बीन इन्क्रीज. म्हणजे हे जे प्रपोर्शन आपण आताच पाहिलेलं आहे 0.033, आज हे प्रमाण 0.35 इतकं प्रपोर्शन झालेलं आहे, इन्क्रीज झालेलं आहे डे बाय डे. ओके, बिकॉज ऑफ इंडस्ट्रियलायझेशन इफेक्ट ऑफ दिस कार्बन डायऑक्साईड ऑन द अर्थ टेम्परेचर इज नथिंग बट ग्रीन हाऊस इफेक्ट सिमिलर टू कार्बन डायऑक्साईड. म्हणजे या कार्बन डायऑक्साईडमुळे आपल्या पृथ्वीचं जे टेम्परेचर आहे ते वाढतं आहे, यालाच ग्रीन हाऊस इफेक्ट असं म्हणतात. आणि कार्बन डायऑक्साईड प्रमाणेच आणखी कोणते कोणते गॅसेस यासाठी कारणीभूत ठरतात ते सुद्धा आपण या ठिकाणी बघूया. इफेक्ट ऑफ दिस कार्बन डायऑक्साईड अँड ऑर टेम्परेचर इज नथिंग बट ग्रीन हाऊस इफेक्ट सिमिलर टू कार्बन डायऑक्साईड. नायट्रस ऑक्साईड दुसरा कोणता गॅस आहे, कोणत्या याला ग्रीन हाऊस गॅस म्हटल्या जाते, नायट्रस ऑक्साईड, मिथेन अँड CFC. CFC म्हणजे CFC मीन्स क्लोरोफ्लोरोकार्बन. CFC मीन्स क्लोरोफ्लोरोकार्बन. हे जे गॅसेस आहे याला काय म्हटलं जाते, आर कॉल्ड ग्रीन हाऊस गॅसेस. व्हॉट आर द ग्रीन हाऊस गॅसेस, कोणते कोणते ग्रीन हाऊस गॅसेस आहे, कार्बन डायऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड, मिथेन अँड CFC. कार्बन डायऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड, मिथेन अँड CFC आर द ग्रीनहाऊस इफेक्ट बिकॉज दीज गॅसेस ट्रॅप द हीट. हे काय करतात गॅसेस, सूर्याची ऊर्जा काय करतात, ट्रॅप करतात, पकडून ठेवतात. ओके, आणि त्यामुळं आपलं पृथ्वीचं टेम्परेचर वाढत असते. तर कशा पद्धतीनं ग्रीनहाऊस इफेक्ट होत आहे ते आपण या चित्राच्या द्वारे सुद्धा अभ्यासलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो आपण बघतोय की ग्लोबल टेम्परेचर, पृथ्वीचं जे टेम्परेचर आहे ग्लोबल टेम्परेचर इज ग्रॅज्युअली इन्क्रीजिंग ड्यू टू ग्रीन हाऊस इफेक्ट. ओके, या ग्रीन हाऊस इफेक्टमुळं संपूर्ण विश्वाचं आपल्या पृथ्वीचं टेम्परेचर वाढत आहे. ग्रॅज्युअली इन्क्रीजिंग ड्यू टू ग्रीन हाऊस इफेक्ट. ड्यू टू धिस ॲटमॉस्फिअर इज चेंजिंग कॉजेस डिस्टर्बन्सेस इन ॲग्रिकल्चरल यील्ड. मग याचा परिणाम काय होतो, आपल्या पृथ्वीचं टेम्परेचर वाढत आहे आणि याचा परिणाम असा होतो की ॲग्रिकल्चरल यील्ड म्हणजे कृषीचं जे उत्पादन आहे, सोयाबीन असेल, गहू असेल, चना आहे, यांचं उत्पादन कमी होत आहे दिवसेंदिवस. आणि डिस्ट्रीब्युशन ऑफ वाईल्ड ॲनिमल आईसबर्ग अँड ग्लेशियर्स आर मेल्टिंग कॉझिंग इन्क्रीज इन सी लेवल. आणि आईसबर्ग जे असतात म्हणजे जे बर्फाच्छादित प्रदेश आहे, ग्लेशियर्स आहे, ते सुद्धा मेल्टिंग होत आहे, वितळत आहे. आणि त्याचा दुष्परिणाम आहे इन्क्रीज इन सी लेवल. आणि समुद्राची जी पातळी असते पाण्याची त्यामुळे ती वाढत आहे. तर हे दुष्परिणाम आपण ग्रीन हाऊस इफेक्टचे बघतो आहे. त्यानंतर
ॲसिड रेन बघू आपण. व्हॉट इज मीन बाय ॲसिड रेन? म्हणजे ज्याला आम्ली पर्जन्य म्हणतो. लुक ॲट हिअर. ॲसिड रेन कसं घडतं आहे? ऑक्साईड्स जे असतात, ॲसिड तयार होतं आणि यापासून ॲसिड येतं आहे. बर्निंग ऑफ फ्युएल बघा, बर्निंग ऑफ फ्युएल, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, हे ऑक्साईड्स तयार झालेले आहे. ऑक्साईडचा संपर्क जेव्हा पाण्याशी येतो, जसं आता या ठिकाणी सल्फर डायऑक्साईड आहे आणि हा पावसाच्या पाण्याबरोबर जर मिक्स झाला तर सल्फ्युरस ॲसिड तयार होईल आणि सल्फ्युरस ॲसिड आणि सल्फ्युरिक ॲसिड, नायट्रोजन डायऑक्साईडपासून नायट्रिक ॲसिड, कार्बन डायऑक्साईडपासून कार्बोनिक ॲसिड तयार होईल. हे ॲसिड तयार होईल आणि त्यापासून ॲसिड रेन पावसाबरोबर या नदी नाल्यांमध्ये येईल, जमिनीवर जाईल आणि डॅमेज ऑफ ॲनिमल्स अँड प्लांट, त्यामुळं आपल्या पृथ्वीवरचे जे वनस्पती असतात, प्राणी असतात, ते डॅमेज होतात. ओके, त्यांचं नुकसान होत असते. लुक ॲट हिअर. ॲसिड रेन, ऑक्साइड्स ऑफ सल्फर अँड नायट्रोजन आर रिलीज इन टू ॲटमॉस्फिअर थ्रू बर्निंग ऑफ कोल. जे दगडी कोळसा वगैरे जाळल्या जातो, टिंबर आहे, फ्युएल ऑइल्स आहे, डिझेल, पेट्रोल, आणि यामधून हे ऑक्साइड्स ऑफ सल्फर अँड नायट्रोजन रिलीज इन टू द ॲटमॉस्फिअर. दोज ऑक्साइड mix with rainwater to form acid rain like sulfuric acid, nitric acid, nitrous acid. These acid mix with raindrop and snowflake and come down as rain are called as acid rain. यालाच आपण ॲसिड रेन असं म्हणतो. मग या ॲसिड रेनचे काय इफेक्ट होतात ते पण आपण या ठिकाणी बघूया. Acidity of soil and water bodies increases due to acid rain. It harms the aquatic organism, plants and entire forest life. टोटल इकोसिस्टीम आर ॲडव्हर्सली अफेक्टेड. म्हणजे हे जी ॲसिडिटी आहे, आपल्या जमिनीचं जे आम्लता असते ती वाढते, त्यामुळं पाण्याची सुद्धा आम्लता वाढते आणि त्यामुळं जलचर जे प्राणी असतात, वनस्पती आहे, जंगली जीवन आहे, पूर्ण इकोसिस्टीम जे आहे त्यावर परिणाम होतो. दुसरा जो परिणाम आहे, इरोजन ऑफ बिल्डिंग्स, बस्ट, हिस्टॉरिकल मोन्युमेंट, ब्रिजेस, मेटल आयडॉल्स, वायर फेन्सेस एक्सेट्रा ऑकर्स ड्यू टू ॲसिड रेन. ॲसिड रेनमुळं ज्या हिस्टॉरिकल बिल्डिंग्स असतात, पुतळे असतात, स्मारक असतात, नदीचे बांधलेले पूल आहे, तर आणि ज्या काही मेटलच्या जे काही आयडॉल्स आहे, पुतळे, ते पण नष्ट होतात किंवा त्यांचं इरोजन होते. हेवी मेटल्स लाईक मर्क्युरी अँड कॅडमियम आर ॲब्सॉर्ब अप बाय द प्लांट्स अँड देअर बाय एंटर द फूड चेन इनडायरेक्टली ड्यू टू ॲसिड रेन. आणि यामुळं काय होतं आहे की हे जे मर्क्युरी सारखे, कॅडमियम सारखे जे पॉयझनस मेटल्स असतात, हेवी मेटल ज्याला म्हणतो, हे प्लांटमध्ये ॲब्सॉर्ब होतात आणि ते फूड चेनमध्ये एंटर होऊन त्याचे दुष्परिणाम होतात. ड्यू टू ॲसिडिफिकेशन ऑफ वॉटर in water bodies and pipes, leaching of metal and plastic material occur in water and thereby serious health problem are arises. आणि यामुळं आपले जे काही आपल्या शारीरिक जे आरोग्याचे काही धोके आहे ते तयार होत असतात. तर हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. मग प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय आहे ते आपण शेवटी बघूया. प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, मग यावर काय उपाययोजना आपल्याला करता येईल. स्मोक इमर्जिंग फ्रॉम फॅक्टरीज कंटेन हार्मफुल particles, hence pollution controlling machinery should be used. मग ज्या ठिकाणी कारखाने असतात, त्यांचे धुरांडे असतात, चिमनीज असतात, त्यामध्ये आधुनिक मॉडर्न जे पॉल्युशन कंट्रोल इन्स्ट्रुमेंट असतात ते आपण यूज केले पाहिजे. अरेस्टेड फिल्टर्स आहेत त्याचा यूज केला पाहिजे. प्रॉपर डिस्पोजल ऑफ स्टिंकिंग वेस्ट जनरेटेड इन सिटीज. कंट्रोल ऑन ॲटॉमिक टेस्ट, केमिकल वेपन्स, यावर कंट्रोल केला पाहिजे. कंट्रोल ऑर बॅन ओव्हर CFC प्रोडक्शन, ज्यामधून क्लोरोफ्लोरोकार्बन निर्माण होतो, यावर कंप्लीट बॅन असायला पाहिजे किंवा त्याचं कंट्रोल, नियंत्रण करायला पाहिजे. तर ह्या जर गोष्टी केल्या तर आपण एअर पॉल्युशन कंट्रोल करू शकतो. ओके, त्यानंतर एअर क्वालिटी इंडेक्स म्हणजे काय? इम्पॉर्टंट फॉर सिटीजन्स टू नो द एक्सटेंट ऑफ एअर पॉल्युशन इन द सिटी. शहरांमध्ये किती प्रदूषणाचं प्रमाण आहे हे एअर क्वालिटी इंडेक्सवरून दाखविले जाते. सो दॅट यू कॅन डिफाईन द एअर क्वालिटी इंडेक्स प्रपोर्शन ऑफ, म्हणजे तिथल्या त्या शहराच्या वायूमध्ये, हवेमध्ये किती प्रमाणात सल्फर डायऑक्साईड आहे, कार्बन मोनॉक्साईड आहे, नायट्रोजन डायऑक्साईड आहे, ओझोन आहे, पर्टिक्युलेट मॅटर आहे, हे मेजर इन एव्हरीडे, दररोज हे मोजल्या जाते. त्याला आपण एअर क्वालिटी इंडेक्स म्हटल्या जाते. ओके, आणि अशा पद्धतीचे बोर्डसुद्धा आपण डिस्प्ले होताना आपल्याला दिसते आहे. नागपूरला पण मेन चौकामध्ये अशा पद्धतीचे बोर्ड्स आपल्याला दिसून येतात. ओके,
तर आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे एअर पॉल्युशन. ओके.